बातमी आहे संसदेच्या अधिवेशनासंदर्भातली आणि जेन झीच्या आंदोलनाची। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 12वा दिवस सुद्धा पाण्यात गेलाय। अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत चर्चा कमी आणि गदारोळच अधिक बघायला मिळतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात यावं आणि उत्तर द्यावं यासाठी विरोधक आक्रमक झालेत। नीट पेपर फुटी प्रकरणाचं वादळ थोडं शांत झालेलं असलं तरी राम मंदिर दान चोरी प्रकरणावरनं विरोधकांचा गोंधळ कायम आहे। आज सभागृहात पहिल्यांदाच राम मंदिराच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं कायम राम मंदिराला विरोध केल्याचा आरोप केला आणि या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। खरं तर लोकशाही संसद म्हणजे सरकारला प्रश्न विचारण्याचं सर्वात मोठं व्यासपीठ, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नांच्या ऐवजी घोषणाबाजी जास्त रंगतेय। तर संसदेच्या अधिवेशनाचा आजचा 12वा दिवस सुद्धा विरोधकांच्या घोषणाबाजीमध्येच वाया गेला। कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा जरी सत्ताधारी करत असले तरी विरोधकांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या सभागृहातल्या अनुपस्थितीवरनं आक्रमक बाणा कायम ठेवलाय। नारेबाजी करने का मंच नहीं है, तथ्य लेकर आने का मंच नहीं है। लोकतंत्र का सर्वोच्च मंच होने के कारण हम सबकी जिम्मेदारी बन जाती है कि हम सदन में चर्चा करें, संवाद करें, अपनी असहमति व्यक्त करें, लेकिन सदन चर्चाओं के लिए हमारी मांग तो पहले से एक ही है कि हम ये चाहते हैं कि स्पीकर चेयरमैन दोनों मिलके दोनों हाउस में डिस्कशन के लिए वे परमिशन दे, और डिस्कशन अगर शुरू होगा तो सारी चीजें बाहर आ जाएंगी। ये तो विपक्षी दलों की मांग है। हंगामा कौन है? हंगामा हाउस में हम तो चाहते हैं कि होम मिनिस्टर जी आए जवाब देने के लिए, तो कोई आ नहीं रहा। हम तो चाहते हैं कि चंदा चोरी पे डिस्कशन हो, तो पर ये लोग कर नहीं रहे हैं। तो ऐसा कोई वो नहीं है कि हंगामा नहीं हो रहा है। मिनिस्टर्स अपनी जो भूमिका निभानी चाहिए, सरकार में आप लोग हैं, हम लोग तो विपक्ष की भूमिका निभाएंगे, आपको तो सरकार में रहते हुए सरकार की भूमिका निभानी चाहिए। ये लोग चाहते नहीं हैं कि संसद चले। पब्लिक का कीमती समय, पब्लिक का पैसा ये बर्बाद कर रहे हैं। लगभग पूरा सत्र इन लोगों ने बर्बाद किया। बहुत मुश्किल से सरकार ने 2, 4, 5 बिल किसी तरह पास किया लोकसभा और राज्यसभा में। अदरवाइज इनकी चले तो कोई काम ना हो संसद में। ये चाहते हैं अराजकता फैलाना, ये लोगों को दिग्भ्रमित करना चाह रहे हैं। आणि जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनापाठोपाठ आता E20 इंधनाच्या विरोधाचा आवाज वाढू लागलाय आणि याच मुद्द्यावरनं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मैदानामध्ये उतरले। E20 इंधनाच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला, पण परवानगी नसल्यामुळे फिरोजशाह रोडवरती पोलिसांनी हा मोर्चा अडवला। पण या मोर्चा दरम्यान केजरीवाल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली सरकार झुकल्याचा आरोप केलाय। या धोरणाचा भारतीय शेतकऱ्यांच्या ऐवजी अमेरिकेच्या शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावाही त्यांचा आहे। इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज कमी होत असल्याचा आरोप सातत्यानं विरोधक करतात। त्यामुळे या धोरणावरनं आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र होऊ लागलाय। E20 विरोधातल्या आंदोलनावरनं आपचे अरविंद केजरीवाल आणि CJPचे अभिजित दिपके यांच्या प्रतिक्रिया पाहूया। ये मोदी जी का डिसीजन है, कैबिनेट का डिसीजन है। इसमें गडकरी साहब, हरदीप पुरी साहब, इन लोगों के किसी की नहीं चलती। ये निर्णय जो है ये मोदी जी का है, कैबिनेट का है, और ये केवल और केवल ट्रंप के दबाव में किया जा रहा है, क्योंकि ट्रंप के दबाव को मोदी जी बर्दाश्त नहीं कर पा रहे। E20 वर जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे। हे म्हणजे काय एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आहे आम्ही, पण E20 वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर। त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते, आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावतायत? आणि या आंदोलनामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे देशात गेल्या काही आठवड्यांपासून विरोधकांच्या आक्रमकतेत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतंय। गेली 12 वर्ष केंद्र सरकार विरोधात विरोधकांचा विरोध
हा तसा विखुरलेला आणि बचावात्मक दिसायचा. पण जंतर मंतरवरच्या जेन झीच्या आंदोलनानंतर मरगळलेल्या विरोधकांमध्ये सुद्धा नवा स्पार्क आणला. पेपर फुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरनं जेन झीनं सरकारला तर हादरवलंच, पण विरोधकांना सुद्धा एक प्रकारे जागं केलं. तरुणाईच्या याच आंदोलनानं देशाच्या विरोधी राजकारणाचं चित्रच बदललं. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विरोधकांना जेनझी आंदोलनानं एक प्रकारे नवसंजीवनीच मिळाली. जंतर मंतर पासून ते संसदेपर्यंत आंदोलनामुळे तयार झालेल्या सरकारविरोधी सेट पिचवर विरोधकांनी तुफान राजकीय बॅटिंग करून घेतली. त्याला ना दिल्लीतले नेते अपवाद होते ना महाराष्ट्रातले. गेली 12 वर्ष सरकारला प्रश्न विचारण्यात कमी पडल्याची टीका सहन करणारे विरोधक आज प्रत्येक मुद्द्यावर रस्त्यावर दिसतायत. पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकसभेत आणि राज्यसभेत यायचं टाळतात. इतकं प्रेशर विरोधकांनी डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे जेनझीच्या आंदोलनाने या देशात एक नवीन आशेची एक ज्योत म्हणजे आशेचा एक किरण दाखवला. पेपरफुटी विरोधातल्या जेनझीच्या आंदोलनानं विरोधकांना नेता नव्हे तर मुद्दा महत्वाचा, पक्ष नव्हे तर जनभावना महत्वाची असे धडे दिल्याचंही दिसून आलं. कारण जेनझीचं हे आंदोलन कोणत्याही राजकीय झेंड्याखाली नाही तर तरुणांच्या प्रश्नांवर उभं राहिलं. जेनझी आंदोलनाचा इफेक्ट सत्ताधाऱ्यांपर्यंतही पोहोचला. संसदेतले खासदार जेनझीची भाषा आपलीशी करू लागले. Gen Z की भाषा को borrow करूं, then I will have to say Modi ji clocked it and provided a legislative solution. आंदोलन क्यों किया आपने? उनको फोमो हुआ, फोमो, fear of missing out. हम जो डिलुलू के बारे में बोले ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है. आपकी जनरेशन किसके साथ है ये 29 में पता चलेगा. तर पंतप्रधान जेनझीच्या शैलीत संवाद साधू लागले. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. देश बहुत आगे बढ़ रहा है. मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं. आओ हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं. जेनझीच्या आंदोलनानं फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर देशाच्या विरोधी राजकारणाला नवी दिशा दिल्याची चर्चा आहे. आता प्रश्न एवढाच आहे की हा आक्रमकपणा फक्त आंदोलनापुरता राहणार की आगामी निवडणुकांपर्यंत विरोधकांची हीच नवी रणनीती असणार. स्पेशल रिपोर्ट, एबीपी माझा. तर 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनानं सत्तांतराची बीजं पेरली. 2026 सालात जेन झी आंदोलनानं विरोधकांना नवसंजीवनी दिल्याची चर्चा आहे. या आंदोलनानं फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेतला असं नाही तर विरोधकांना सरकारला घेरण्याची नवी राजकीय स्क्रिप्ट सुद्धा दिली. त्यामुळे आंदोलन जेन झीचं असलं तरी त्याचे राजकीय लाभार्थी कोण ठरणार हा प्रश्न आता चर्चेत आलेला आहे.